नाशिक शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेली सर्वात प्राचीन आणि सातवाहन व शत्रप काळातली ही बौद्ध लेणी. हे पांडव लेणी नाही, हिला त्रिरश्मी लेणी म्हणतात, जे नाशिकमध्ये आहे, जे पांडव लेणी म्हणली जाते. हे बघू शकता. चला आपण आतमध्ये जाऊ. मित्रांनो, पांडव लेणीचा इथे नावाचा उल्लेख केलेला आहे आणि इथे बघितल्यावर कुठंच पांडव दिसत नाहीत आणि पांडवांचे कुठेच शिलालेखसुद्धा नाहीत. त्यामुळे इथं मध्ये आल्यावर समजते आपल्याला. हे बघू शकता, इथे स्तूप आहे भगवान गौतम बुद्ध यांच्या काळातील, सातवाहन व शत्रप काळातील ही बांधलेली लेणी आहे. आणि हे बघू शकता धम्मचक्र आणि हे स्तूप. आणि मित्रांनो, आता त्याच लेणीतून बाहेर आल्यावर आपण इकडे पण बघू शकता. इकडे पण बौद्ध गुफा आहेत. इकडे पण बघू, इथं तरी पांडव दिसतात का? हे बघा मित्रांनो, बघितले? जिथं जाईल तिथं 24 लेण्या आहेत आणि 24 लेण्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त भगवान गौतम बुद्ध यांचेच इथे मूर्त्या दिसत आहेत. हे बघा. मग कसं काय ह्याला पांडव लेणी म्हणले जाते आणि ह्याला त्रिरश्मी लेणी म्हणतात, त्रिरश्मी बौद्ध लेणी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. जय भीम, नमो बुद्धाय.